रायगड मीडिया मेंबर्स असोसिएशन आणि बाबू पोटे मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा खालापूर तालुक्यातील सारसन येथे मोठ्या उत्साहात पार पडली। रायगड, ठाणे, मुंबई, पुणे आणि नगर येथील स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता। विजेत्यांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। रायगड मीडिया मेंबर्स असोसिएशन आणि बाबू पोटे मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षी 26 जानेवारी रोजी राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। स्पर्धेचे हे 12वे वर्ष होते। या स्पर्धेत रायगड, ठाणे, मुंबई, पुणे आणि नगर येथील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। स्पर्धेत 12 वर्षाखालील लहान गट, मोठा गट आणि ग्रुप डान्स असे 3 गट पाडण्यात आले होते। आमदार सुरेश लाड, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, महड देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनीताई वैद्य, उद्योजक मंदार वैद्य, पालिकेचे शिवसेनेचे गटनेते सुनील पाटील, KTSPचे अध्यक्ष किशोर पाटील, संवाद मराठीचे संपादक आणि आयोजक बाबू पोटे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी उल्हासराव देशमुख यांनी दरवर्षी कलाकारांचा सहभाग वाढत आहे। कलाकारांच्या कलेला रंगदेवता आणि मायबाप प्रेक्षकांचे आशीर्वाद आहेत। बाबू पोटे यांना कलेविषयी जाणीव आहे, म्हणून त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे असे सांगितले। सगळ्याच टाळ्या काही कौतुकाच्या नसतात, हे कलाकाराला सुद्धा जाणावं लागतं आणि ही जाणीव असणं गरजेचं आहे। बाबू पोटेंना ही जाणीव आहे, म्हणून तो एक जाणकार कार्यकर्ता तयार झाला आणि म्हणून हे कार्यक्रम या ठिकाणी उभे राहिले। जाणीवा आयुष्यामध्ये फार महत्त्वाच्या असतात, कृतज्ञता आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते। जाणीव असली की कृतज्ञता येते, जाणीवच नसेल तर मग सगळाच आनंद कारभार असतो। आणि म्हणून कलाकारांना माझी विनंती राहील की या छोट्याशा परिसरामध्ये आमच्या बाबू पोटेंनी संधी दिली, याची जाणीव आणि कृतज्ञता आपल्या मनामध्ये सदैव ठेवत राहो आणि तुमच्या कलेमध्ये तुम्हाला नैपुण्य मिळावं आणि या सारसन गावाचं नाव आता आम्हाला 7 समुद्र पलीकडे गेल्याचं निदान ऐकायला मिळावं, तरी आमचं खूप मोठं समाधान होईल। आमदार सुरेश लाड यांनी आयोजक म्हणून बाबू पोटे सलग 12 वर्ष सारसनसारख्या छोट्याशा गावात ही स्पर्धा भरवत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले। या सारसन सारख्या ग्रामीण भागातल्या गावामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरता जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरूनही मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगले स्पर्धक येत असतात। हे गेल्या 2-3 कॉम्पिटिशन मधनं आपण पाहिलं। ग्रामीण भागामध्ये जे कलाकार आहेत त्या कलाकारांना एक उत्कृष्ट व्यासपीठ स्पर्धेकरता निर्माण करून दिलं, त्याबद्दल बाबूराव तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व स्पर्धकांना आमच्या सर्वांच्या वतीनं या कॉम्पिटिशन करता मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। यावेळी प्रास्ताविक करताना बाबू पोटे यांनी कलाकारांचा स्पर्धेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पुढील वर्षी बक्षिसाची एकूण रक्कम 1 लाख रुपये करण्याचा मनोदय व्यक्त केला। आणि जे विजेते स्पर्धक आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। यावर्षी आपल्या बक्षिसाची टोटल अमाऊंट 82,000 रुपये अशी होती। पुढच्या वर्षी ती 1 लाख रुपये आपण करू आणि सगळ्याच गटांमधल्या बक्षिसांच्या रकमा आपण पुढच्या वर्षी वाढवू। यावर्षी मोठ्या गटात 20,000 रुपयाचं जे ग्रुप डान्सला 20,000 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते पुढच्या वर्षासाठी मी 25,000 रुपयाचं करतोय। या ठिकाणी 5,000 रुपये वाढवतोय, कारण आपण बक्षिसाची रक्कम जाधव साहेबांनी मला एक सूचना केली होती की बक्षिसाची रक्कम जर वाढवली तर ग्रुप आपल्याकडे जास्त येतील आणि यावर्षी आपल्याकडे ग्रुप खरंच चांगले आलेले आहेत, म्हणून आणखी ग्रुप यावेत, म्हणून किमान 1 लाख रुपयाची बक्षिसं रोख स्वरूपातील पुढच्या वर्षी असतील असं मी या ठिकाणी जाहीर करतो। स्पर्धेत कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याने स्पर्धेची चुरस वाढली होती। स्पर्धेत नक्की कोण बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती। परीक्षकांचाही विजेत्यांची निवड करताना अगदी कस लागला होता। या स्पर्धेत वैयक्तिक लहान गटात प्रथम क्रमांक रिया दंडगवाळ, द्वितीय क्रमांक स्नेहा मात्रे, तृतीय क्रमांक रिया शेळगे यांनी पटकावला, तर वैयक्तिक मोठ्या गटात प्रथम क्रमांक अमोल कापसे, द्वितीय क्रमांक नेहा पाटील, तृतीय क्रमांक अपर्णा शिरधनकर, समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक स्टेप आर्ट्स, द्वितीय क्रमांक नटराज कलादर्शन तर तृतीय क्रमांक जे हनुमान कलामंच यांनी पटकावला। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले। स्पर्धेत निवेदक म्हणून झी24 तासचे वृत्त निवेदक गिरीश निकम यांनी काम पाहिले। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।